हो. आजच्या या सत्रामध्ये आपण 21 क्रमांकाचं वचन बघणार आहोत. वचन आहे, जाणत्या विखो सुखाते नेदी. मागील सत्रामध्ये आपण पाहिलं की पुरुष पळतो आणि विखो त्याला मिळत राहतात, किंवा पुरुष विखोच्या मागे लागतो आणि विखो पुढे पुढे पळतात, ते त्याला मिळत नाही. मग या बाबतीमध्ये ईश्वर साधकाने कसं असलं पाहिजे? विखोच्या मागे लागावं की न लागावं? स्वामींनी सांगितलं, तुष्टला जण तरी विखो संपादिल. म्हणजे जन लोक संतुष्ट झाला तर तुमचा मान सन्मान पदार्थ खायला हे सगळं मिळणारच आहे. परंतु लक्षात घ्या की रुसला तरी प्राणा घटेल. म्हणजे शेवटी विखो पदार्थांच्या अपेक्षा ठेवून मला मान सन्मान खायला प्यायला मिळेल, पूजा अर्चा होईल माझी, या दृष्टिकोनातनं या विखोच्या मागे लागून जर का आपण काही करण्याच्या तयारीमध्ये जर का असलो तर तो कधी कधी तो विखो काय होऊ शकतो, उलटा फिरू शकतो आपल्यावर. रसायन औषधाचं न्याय दिलेला आहे की रसायन औषध जे असतं ते सुईच्या टोकावर मावेल एवढंच घ्यावं लागतं. तुम्ही जर का ते कमी घेतलं त्याच्यापेक्षा तर ते त्याचा असर म्हणजे त्याचा जर का उपयोग झाला पाहिजे तो होत नाही. किंवा तुम्ही जर का अधिक प्रमाणामध्ये घेतलं लवकर बरं व्हावं म्हणून तर त्याचं काय होणार, अपाय होणार त्याच्याने. अशा प्रकारे एखादी जी गोष्ट आहे ती प्रमाणात असेल तर त्याचा उपाय आहे, प्रमाणात नसेल तर त्याचा अपाय सुद्धा होऊ शकतो. विखो सुद्धा अशाच पद्धतीचा आहे. प्रमाणात आहे म्हणजे जे काही स्वाभाविकपणे जे मिळतं आहे ते ठीक आहे, न मागता मिळे ते ठीक आहे. त्याच्यामध्ये पण तुम्ही त्या विखोचा किती परिच्छेद केलेला आहे, किती स्वीकार करायचा आहे, किती परिच्छेद करायचा आहे, किती टाळायचं आहे, किती पाळायचं आहे, हे तुमचं नक्की असेल तर ठीक आहे. म्हणजे विखोवर आपलं नियंत्रण असलं पाहिजे. विखोचं आपल्यावर नियंत्रण असता कामा नये. जसं तुम्ही म्हटले की आता चहा घ्यायचाच नाही, चहा समोर आला, चहा बघून असं वाटलं की चहा खूप चांगली आहे बरं का, मग आपण म्हणतो की उद्यापासून चहा आत्ता घेऊन घेऊया, आता सत्संगाला आलेलं आहे. मग आपण आपल्या मनाची हे काय करतो, पाऊस पण आहे आता, थंडवा पण आहे, मग घेऊन घ्या. म्हणजे तुम्ही विखोवर नियंत्रण मिळवलं नाही, विखोनी तुमच्यावर नियंत्रण मिळवलेलं आहे. आणि म्हणून तो विखो जो आहे तो विखो तुमच्यावर नेहमी काय असतो, प्रभावित असतो. म्हणजे तो तुमचा बळी घेत असतो. आपल्याला असं वाटतं विखो खाऊन आपण त्या विखोचा बळी घेतोय की काय, परंतु तो आपला बळी घेत असतो. आणि कधी कधी आवश्यक नसताना, उपयुक्त नसताना, गरज नसताना कितीतरी पदार्थ आपण खातो. कधी कधी खरंच गरज नसते, पण आता वाढायला ते स्वतः आले, मग आता त्यांचा आग्रह आहे एवढा, तर म्हणून मग ते घेतलं किंवा ते खाल्लं. म्हणजे विखो हा जो काही पदार्थ आहे ह्याच्यापासून सुरक्षित अंतर आपण ठेवलं पाहिजे. आपलं स्वतःचं नियंत्रण असलं पाहिजे की एखादा पदार्थ आहे तो किती प्रमाणामध्ये आपल्याला खायचा आहे. तुम्ही भात जो आहे तो कमी खाता, यदा कदाचित कोणी कधी बासमती भात खायला मिळाला तर, आणि तो चविष्ट पण आहे, मग आपण काय म्हणू, बासमती भात रोज थोडीच खायला मिळतो, आज थोडंसं जास्त खाऊन घेऊया. म्हणजे काय आहे की आपलं नियंत्रण त्याच्यावर नाही, असलं पाहिजे नियंत्रण. आणि जर का ते नियंत्रण ठेवलं नाही तर तो जो विखो पदार्थ आहे जो तुम्हाला प्रमाणात घेतल्यामुळे तो तुम्हाला उपायकारक ठरतोय, तोच जर का प्रमाणाच्या बाहेर खाल्ल्या गेला, त्याचा उपभोग घेतला गेला तर तो अपायकारक पण ठरू शकतो. कुठलाही पदार्थ असू द्या. बदाम जर का प्रमाणात खाल्ले तर ते उपयुक्त आहेत, पण तुम्ही जर का रोज वाटीवर बदाम खाल्ले तर काय होईल, कोणा एका माणसाला असं पूर्ण अंगाला फोड्या आल्या. डॉक्टरांनी बघितले कशामुळे आलं असेल काय, त्यांच्या लक्षात आलं की उष्णता वाढल्यामुळे. मग त्याला विचारलं तुम्ही काय असं खाता वगैरे, तो म्हणे मी चांगलं खातो, म्हणे रोज बदाम खातो. म्हणजे किती खाता, म्हणजे मी असं वाटीभर बदाम खातो.
हो म्हणे ते बदाम एवढे खायचे नसतात, ते अपायकारक ठरेल. तूप जर का तुम्ही एक एक ग्लास रोज जर का पिले तूप, तर ते अपायकारक ठरणार आहे. विखोला नियंत्रित ठेवा. आता विखो पदार्थ हे खाण्यामध्ये येणारच आहेत, नाही असं नाही. एखादे आचरणनिष्ठ जरी व्यक्ती असतील, भिक्षा मागून खाणारे जरी असतील, पण विधी सणवार नक्षत्र सणवार जेव्हा काही येणार आहे त्यावेळेस ते भिक्षेमध्ये सुद्धा गोडधोड हा पदार्थ येतोच. याचा प्रश्न जो आहे तो आचार्यांनी स्वामींना विचारलेलाच आहे. कल्पित अकल्पित भिक्षा अवघी निर्हेतुकची. कल्पित म्हणजे माहिती आहे की आता आज दिवाळी आहे तर आज पुरणपोळी किंवा काहीतरी गोडधोड काही ना काही येणारच, आणि त्या दिवशी ते नेमकं येतच. आता त्या दिवशी काही सणच नाही आणि त्या दिवशी आपण कल्पना केली पुरणपोळीची, आणि पुरणपोळीचा काही संबंधच नाही आता पुरणपोळी भेटण्याचा, आणि तेव्हाच कल्पना केली भिक्षेच्या वेळेस आणि नेमकी पुरणपोळी आली तर मग ती घ्यायची नाही, कारण की ती आपण उल्लेखलेला पदार्थ आलेला आहे. प्रसंगोचित आली तर ती कदाचित खावी लागेल. त्याच्यामध्ये सुद्धा ज्यांनी गोडाचा परिच्छेद केलेला आहे ते कधीच पुरणपोळी किंवा कुठलाही गोड पदार्थ भिक्षेमध्ये घेणार नाहीत. एखाद्यांनी जरी का वृक्षांनाच पदार्थ खाण्याचं हे केलेलं आहे, प्रण केलेला असेल, तर मग ते बाकीचे जे कुठले पदार्थ भिक्षेमध्ये येतील ते कुठल्याही पदार्थांचा स्वीकार, फोडणी तोडणीचे इंद्रियार्थ रस विखो याचा स्वीकार ते करणार नाहीत. ते फक्त वृक्षांनाचा स्वीकार करतील. आणि म्हणून इथे वचन सांगितलेलं आहे की एखाद्या पुरुषाला जर का विखो जर का मिळायला लागले, इथे मागे वचन आपण बघितलं की तुष्टला जन म्हणजे जनलोक संतुष्ट झाला तर विखो संपादतील, आणि जर का काही वाईट कळलं की तर मग वितुष्टता येईल आणि ते कधी कधी ताडण पण संपतील. मग ताडण म्हणजे काय, कधी बघितलं ताडण लहानपणी वगैरे? नाही. ताडण म्हणजे फटके मिळणे याला ताडण असं म्हणतात. आता जे लोक खाऊ पिऊ घालतात पदार्थ, जे लोक पदार्थ खाऊ घालतात संतुष्ट असताना, ते लोक मार सुद्धा खाऊ घालू शकतात जर का ते वितुष्ट झाले तर. म्हणून आपण विखोच्या साठी म्हणून कुठल्याही प्रकारचं काहीही त्याच्या फंदात न पडता विखोच्या साठी म्हणून आपण कुठल्याही क्रिया करत बसायच्या नाहीत. या ठिकाणी स्वामींनी सांगितलं की उभयता जनसंबंध त्याज्य. उभयता म्हणजे जे देणारे आहेत आणि जे न देणारे आहेत त्यांच्यापासून 2 हात लांब राहायचं. तुम्हाला एखादी व्यक्ती देत नाही तर त्याच्यापासून आपण लांबच आहे, पण एखादा व्यक्ती आपल्याला देतो आहे, काहीतरी द्रव्य असेल, भोजन असेल, काही सुविधा असतील, परंतु त्यांच्यापासून सुद्धा आपण काय केलं पाहिजे, सुरक्षित अंतर असं ठेवता आलं पाहिजे आपल्याला. त्या विखोच्या किंवा विखो देणाऱ्या व्यक्तीच्या कधीही अधीन व्हायचं नाही. म्हणजे संतुष्ट आणि वितुष्ट या दोन्ही लोकांपासून आपण लांब राहायचं. का वितुष्ट लोक असतील तर ते दोषच बघणार, त्यांच्यासोबत राहून उपयोगाचं नाही. आणि संतुष्ट जण जे आहेत ते काय करतील, ते तुम्हाला खाऊ पिऊ घालतील, तुमची सुविधा ठेवतील वगैरे वगैरे. तुम्ही आले की पंखा लावा, AC लावा, हे करा ते करा, बसायला द्या, जेवायला द्या, खायला द्या. याच्यामुळे काय होईल की तुमच्या विधीमध्ये सुद्धा अडथळा येऊ शकतो. जेवढ्या सुविधा तुम्हाला मिळतील तेवढा तुमच्या विधीमध्ये अडथळा येऊ शकतो. आणि म्हणून हा जर का विखो पदार्थ एखादे संतुष्ट जन जर का भेटले आणि जर का त्यांनी तो पदार्थ जर का त्या जाणत्या व्यक्तीला दिला तर मग त्यांना सुख वाटत असेल. ईश्वर साधक जो आहे, जो जाणकार व्यक्ती आहे, त्याला जर का असे काही पदार्थ मिळाले, काही सुखसुविधा मिळाल्या, मग त्याला खूप आनंद होत असेल की मला सुखसुविधा मिळत आहेत. तर स्वामींनी सांगितलं की जाणत्या विखो सुखा ते नेदी. जाणकार जो व्यक्ती आहे ना, त्याला सुख विखो जे आहेत हे विखो पदार्थ मिळाल्यामुळे भेटल्यामुळे त्याला कदापि सुख वाटत नाही, त्याला त्याचं दुःखच होतं. हे तुम्ही जेव्हा जाणकार या दृष्टीने बघाल तेव्हा तुमच्या हे लक्षात येईल, नाहीतर नाही. बघा, एखादा जाणकार व्यक्ती ज्याला माहिती आहे की AC वापरणं हे एकदम धोकादायक आहे, सांधे दुखी वगैरे याचा त्रास होतो. आता एखाद्या घरी ते गेले आणि तिकडे AC लावलेला आहे, त्याला सुख वाटेल का?
नाही. तो म्हणेल की आता जरी सुख वाटतंय परंतु हे कसं आहे, दुःखदायक आहे, हे उपयोगात आलं नाही पाहिजे. एखाद्या पदार्थामध्ये काय काय रसायन मिसळलेलं आहे तुम्हाला माहिती आहे ते, आणि तुम्हाला एक नॅचरल जे आहे ते खाण्याची सवय आहे, आणि जर का तिथे ते काय काय टाकून जर का एखादा हे आणला, जे मी खूपसे असे लोक बघितलेत की जे बाजारातला केक खात नाहीत, किती तो व्हेज असो काही असो, घरी बनवलेला असेल तो पण साधा तर खातात. का? कारण की त्यावर जे काही क्रीम टाकलेले असतात ते क्रीम कसले बनवलेले असतात आणि काय असतं हे तुम्हाला कोणालाही माहिती नाही. तुम्हाला फक्त हे दिसतं की तो सजवलेला चांगला पाहिजे, आणि तो सजवला जातो त्या क्रीममुळेच. सध्या जेव्हा मी बघितलं या संदर्भामध्ये काय काय टाकून बनवलं जातं आणि ते कसं आपल्याला काय माहिती नाही, तर मी पण शक्यतो क्रीमवाला जो केक आहे मी तो खाण्याचं टाळतो, जास्तीत जास्त मी ते टाळतो. त्यापेक्षा घरी एखादा बनवलेला असेल, आता जाणत्या विखो सुखाते नेदी, आपण अलीकडचं व्यवहारातल्या गोष्टी बघतोय. जर का तुम्हाला असा केक कोणी दिला पूर्ण क्रीम, आता जर का तुमच्यापुढे क्रीमवाला केक आला तर लक्षात घ्या ते क्रीम सगळं नॉनव्हेजचंच बनवलेलं असणार आहे. ते तुम्हाला काही यातला काही पत्ता नाही आहे. तुम्हाला फक्त तुमच्या घरात काय बनतं ना तेवढंच तुमच्याकडे तुम्हाला माहिती आहे, बाकी तुमच्या घराच्या बाहेर कुठे काय बनतं हे तुम्हाला माहिती नाही. तुम्ही म्हटलं आम्ही व्हेज हॉटेलमध्ये जेवतो, पण व्हेज हॉटेलमध्ये जेवण बनवणारा जो माणूस आहे ना तो नॉनव्हेज खातो. त्यांनी त्या आतमध्ये डब्याला ते नॉनव्हेजच आणलेलं आहे, तो नॉनव्हेजचं जेवण करतो आणि मग तुमच्यासाठी मग ते डोसा बनवतो तो तुमच्यासाठी मग ते काहीतरी ते पदार्थ तो वाढून देतो ताटामध्ये. तुम्हाला काय माहिती आतमध्ये काय चाललंय. म्हणजे हे काय आहे, तुम्हाला जर का ह्या गोष्टी लक्षात आल्या तर मग विखो सुखाते नेदी, मग किती जरी ते आयतं आलं तरी तुम्हाला त्याचं सुख वाटणार नाही. आता अशा प्रकारचं ते इन्स्टंट आलेलं आहे की फक्त गरम पाण्यात टाकलं की ते तयार. कुणीतरी मला ते मिसळचं पॅकेट दाखवलं की फक्त गरम पाण्यात टाकायचं आहे, मीठ बीड काही टाकायची गरज नाही, गरम पाण्यात टाकलं विशिष्ट मापामध्ये की ती मिसळ तयार, परत लगेच खायलाच घ्यायची. त्याच्यानंतर बघितलं भाजी पण येते अशी की नुसती गरम पाण्यात टाकली की भाजी तयार, काहीही त्याच्यात टाकायचं नाही. आता तुम्हाला हे तर सोपं वाटेल, हे तर चांगलं झालं, परंतु वास्तविक त्याच्यामध्ये काय काय मिसळलेलं आहे केमिकल की ज्याच्यामुळे कॅन्सर हा हमखास ठरलेला आहे. आता तुम्ही खाल का ते? कोणी जरी दिलं तरी तुम्ही म्हणाल नको, नाही म्हणणार आपण. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला एखादी वस्तू भेटली जरी तरी पण त्याच्यामध्ये आपल्याला सुख वाटणार नाही. आता आपण बघूया आध्यात्मिक म्हणजे दैवराटी संदर्भात जर का असेल तर जाणत्या व्यक्तीला जर का गोड धोळ जर का दिलं गेलं तर स्वामींनी काय सांगितलंय, धायतव अन्न घेईजेगा, अन्नी काही दोष असे, म्हणजे देवानी तर आज्ञाच दिली पाहिजे तेवढं अन्न खा, अन्नात काही दोष नाही. पण कुठलं अन्न? वृक्षान्न बरं का. तुम्ही म्हटले की देवानी सांगितले किती पुरणपोळ्या खा, काही हरकत नाही, त्याच्यात काही दोष नाही आहे. नाही, वृक्षान्न किती खा मग त्याच्यात दोष नाही आहे, कारण त्याच्यामध्ये तेल नाही आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काही भेसळ नाही आहे काही की ज्याच्यामुळे तुम्हाला आळस येईल किंवा तुमचे इंद्रिय धर्म जे आहेत ते चाळवल्या जातील वगैरे, असं काहीही नाही आहे त्याच्यामध्ये. वृक्षान्न अशा प्रकारचं आहे की ते सगळं तुमचं जे काही इंद्रिय संदर्भातले जे काही दोष आहेत त्याचं शमन त्या वृक्षांनामुळे होणार आहे. आता जर का स्वामींनी सांगितलं धायतव अन्न घेईजे का अन्नी काही का दोष असे, मग असं वृक्षांना किती मिळालं तरी त्या जाणकार व्यक्तीला त्याचा काहीही समस्या काहीच नाही. पण जर का त्यांच्या ताटामध्ये एखादा इंद्रियार्थ रस किंवा विखो पदार्थ वाढला गेला तर मग ते ग्रहण करणार नाही. त्यांना सुखाते नेदी, ते म्हणतात नको, काही होत नाही, घ्या, नको मला. म्हणजे ते त्यांना त्याचं काही सुख वाटणार नाही. आपल्याला अच्छा बासुंदी आहे का, आपल्याला सुख वाटतं, परंतु जाणकार व्यक्तीला त्याचं सुख नाही, कारण की ते पदार्थ खाल्ल्यामुळे तुम्हाला आळस येणार, तुमच्या जाड्य तुम्हाला येणार, त्याच्यामुळे नाम स्मरण वगैरे या सगळ्या गोष्टी. बघा तुम्ही नॉर्मल जे अन्न तुम्ही खाता रोज, भाजी चपाती, ते तुम्ही पोटभर जेवले तरी तुमचं संध्याकाळी पूजा अवसर स्मरण ते व्यवस्थित होतं. एखाद्या दिवशी तुम्ही पुरणपोळी खा,
पुरणपोळी आहे, त्याच्यासोबत सार आहे, त्याच्यासोबत दूध आहे, त्याच्यावर तूप आहे, मग भजी आहे, कुरडई आहे वगैरे, या सगळ्या गोष्टी आहेत. आत्ता तुम्ही ते जर का पोटभर खाल्लं तर तुमची संध्याकाळ बघा कशी असते. मग आळस आळस असतो, एकदम पित्त झालेलं असतं आणि कशात काही मन लागत नाही. संध्याकाळचं जेवायचं की नाही माहिती नसतं. मग त्याचा असर पूर्ण कशावर होतो? जसं कुठे घरी भांडण झालं असेल तर माणूस बाहेर काढतो, बाहेर भांडण झालं असेल तर घरी राग काढतो. तसं आपलं काही जरी झालं असेल तरी आपण सगळा राग ते देवपूजेवर काढत असतो. आज पारायण नाही करायचं, आज तब्येत काही चांगली नाही आहे, आज देवपूजा एकच विशेष करूया कारण की मला उभं राहवत नाही आहे किंवा मला बसवत नाही आहे. काहीही कारणं देऊन देवपूजेवर तो राग काढला जातो आणि देवपूजा वगैरे स्मरण पारायण ह्या गोष्टी केल्या जात नाहीत. म्हणजे हा असर कशामुळे आहे? पदार्थामुळे आहे की तो पदार्थ तुम्ही तो खाल्लेला आहे आणि तो मनसोक्त खाल्ला, त्याच्यामुळे त्याचा असर तुमच्या पूर्ण क्रियेवर होत असतो. म्हणून स्वामींनी हे जे काही पदार्थ सांगितलेले आहेत, इंद्रियार्थ, रस, विखो वगैरे, हे पदार्थ खाल्ल्यानंतर अशा प्रकारचे दोष उत्पन्न होतात. या संदर्भातली लीळा आपण बघणार आहोत. उत्तरार्ध 575 क्रमांकाची मार्गी माहीमभट्टा भेटी निर्गमन श्रवण. मग आंबाहुनी हंसराजू बळीग्रामासी गेली, दृढ पुरुषा पुढे सांगितले तवती आपला अपवाडू सांगितला तैसेची रिद्धपुरा गेली. म्हणजे ही लीळा आहे माहीमभट्टांनी आपलं सगळं स्वदेश स्वग्राम आणि संबंधी यांचा त्याग करून माहीमभट्ट अनुसरण्यासाठी जे निघालेले आहेत त्या संदर्भातली ही लीळा आहे. माहीमभट्ट हे रिद्धपूरला पोहोचलेले आहेत. सुरुवात इथून आहे. आता रिद्धपूरला ते पोहोचलेले आहेत आणि आमच्या स्वामींनी मग माहीमभट्टांना निरोप पाठवलेला आहे. आणि तो निरोप कशा पद्धतीने सांगितला की ह्या ज्या हंसराजा आहेत त्या बळीग्रामाला गेल्या, दृढ पुरुषा पुढे सांगितले तवती आपला अपवाडू सांगितला तैसेची रिद्धपुरा गेली. कोण गेल्या? हंसराजा रिद्धपूरला गेल्या. त्यांच्याकडे आमच्या स्वामींनी निरोप दिलेला होता. श्री प्रभू गोसाव्यांशी दंडवते घातली, श्रीचरणा लागली तव आठवले. आणि त्यांना आठवलं. काय आठवलं? मग म्हणजे माहीमभट्टांना निरोप द्यायचा आहे. ते म्हणतात, माहीमभट्टो तुमचे गोसावी बोलाविले असे तुम्हाला स्वामींनी बोलवलेलं आहे. स्वामी म्हणतात, आधी हा निरोप सांगावा मग श्री प्रभूशी दंडवत करावे. स्वामींनी काय सांगितलं मला की आधी निरोप सांगायचा माहीमभट्टांना आणि मग श्री प्रभूंना भेटायचं. म्हणजे बघा महत्त्वाचं काय असतं. कधी कधी काही गोष्टी ज्या असतात त्या महत्त्वाच्या असतात, त्यावेळेस त्याच गोष्टींना महत्त्व दिल्या गेलं पाहिजे. बाहेर जा म्हणतात, त्याच गोष्टींना महत्त्व दिल्या गेलं पाहिजे. त्यावेळेस जर का तुम्ही दुसऱ्या गोष्टींना महत्त्व देत असाल तर स्वामींनी सुद्धा सांगितले की इतर वेळेस श्री प्रभूंना आधी दंडवत करा मग बाकीची कामं करा. पण हे कार्य असं आहे की इथे आधी माहीमभट्टांना निरोप द्या आणि मग श्री प्रभूंना भेटा. भटोबासांना जेव्हा बोलवायचं आहे त्यावेळेस पण स्वामींनी काय सांगितलं, आधी भटोबासांना निरोप द्या आणि मग श्री प्रभूंना दंडवते घाला, म्हणजे नंतर त्यांना भेटायचं. या ठिकाणी सुद्धा निरोप स्वामींनी दिलेला होता. आणि मग पुढे ते सांगतात, वस्तीची निघावे ऐसे म्हणितले असे. आणि लगेच जसे असाल जेव्हा निरोप कळला तेव्हाच निघायचंय. तैसेची माहीमभट्ट श्रीप्रभूंना विचारतात, आज्ञा घेतात आणि आबाईसांना सुद्धा सांगतात. आणि मग आबाईचा प्रसादाचा कुसकटा दिला. प्रसाद रोजचा जो काही प्रसाद असेल, सुका प्रसाद, त्याचा जो काही चुरा असेल तो त्यांनी काय केला, एका वस्त्रामध्ये तो बांधून माहीमभट्टांकडे दिलेला आहे. इतर भक्तिजन जे आहेत आमच्या स्वामींच्या सन्निधानी त्यांना प्रसाद म्हणून. तैसेची माहीमभट्ट त्या ते पुसोनी निघाले, निरोप घेऊन निघालेले आहेत. आमचे स्वामी कुठे राज्य करतात हे त्यांनी त्या ठिकाणी बघितलेलं आहे, त्याचा शोध घेतलेला आहे. आमचे स्वामी आंब्याला होते. आंबा शोधिले तव गोसावी आंबे खरवंडीयेसी बीजे केले ऐसे ऐकले. आंबे खरवंडीला आमचे स्वामी गेलेले आहेत असं माहिती पडलं. तसेच आंबे खरवंडीला आले, तिथे शोधलं, तिथे ऐकलं गोसावी एळीयेसी आताची
बीजे केले येळीला गेलेले आहेत ते तैसेच तिथून निघाले आणि मग आमचे स्वामी येळीला जायच्या आधीच मार्गी जाता देखिले आणि मार्गीच म्हणजे रस्त्यातच भेट झाली आणि मग सव्य घालोनी उजव्या बाजूने आले समोर आले स्वामींच्या आणि मग पुढे येऊन गोसाव्यांची दंडवते घातली श्रीचरणा लागले. ज्यांना तुम्ही दंडवत करता त्या व्यक्ती तुमच्या सन्मुख असला पाहिजे. तुम्ही त्या व्यक्तीच्या सन्मुख गेले पाहिजे. तुम्ही मागे चालता आहेत आणि तुम्ही मागून दंडवत केला नाही त्यांच्या पुढे जा आणि पुढून दंडवत करा. त्यांना सन्मुख असलं पाहिजे. मग गोसाव्यांची आव्हाटे उजव्या हाता वडातळी आसन झाले. म्हणजे तिथे जे वडाचं झाड होतं एक त्याच्या वडाच्या झाडाखाली स्वामींना आसन झालं. कुसकटा गोसाव्यांची दर्शना केला. जो प्रसाद आणलेला होता तो स्वामींकडे सपूर्द केला. गोसावी पोटळी नमस्करिली. आमच्या स्वामींनी त्या पोटीला वंदन केलेलं आहे. आणि स्वामी त्यांना विचारतात कैसिया परी निर्गमू झाला म्हणजे तुमचं निर्गमन कसं झालं. वेळेचं आधी आहे मार्गी माहीमभट्टा भेटी निर्गमन श्रवण म्हणजे माहीमभट्टांनी त्याग कसा केला हे स्वामींनी माहीमभट्टांना विचारलं. का स्वामींना माहिती नव्हतं का? माहिती होतं स्वामींना, परंतु सोबतचे जे काही लोक आहेत त्यांना सुद्धा माहिती पडलं पाहिजे की त्याग कसा केला गेला पाहिजे, त्याग कसा करता येतो आणि त्याग केलेला कुणी आहे. माहीमभट्ट सारख्या व्यक्तीने केलेला आहे. आपल्याकडे तर त्यागायला काहीच नाही आहे. तुमच्याकडे काय आहे त्यागायला सांगा बरं? काहीच नाही आहे तुमच्याकडे त्यागायला. ते सुद्धा त्यागणं होत नाही आहे. पण ज्या व्यक्तीकडे सगळं काय आहे तो व्यक्ती जेव्हा अशा प्रकारे काही त्याग करतो त्यावेळेस म्हणजे ते महत्त्वाचं असतं. अशा प्रकारे हा त्याग आहे. आणि म्हणून माहीमभट्ट सारख्या व्यक्तीने त्याग केला. कारण माहीमभट्ट हे कोण आहेत? सगळ्यांना जिंकणारी ही व्यक्ती विद्वान व्यक्ती आहे. आणि अशा व्यक्तीने त्याग केला आणि तो कशा प्रकारे तो खरोखर ऐकण्यासारखा त्याग आहे म्हणून स्वामींनी तो विचारलेला आहे. ते म्हटलं जी जी भावेची बारसी तेरसू झाला पारणे करुनी अवकाशासी गेला अवकाशा बैसोनी मृतिका घेऊनी गंगेसी गेला. अवकाश प्रातविधी आटोपला आणि हातामध्ये एक मृतिका घेऊनी म्हणजे मातीचा खडा घेऊन ते नदीकडे चाललेले आहेत. शौच करू निघाला तर विचारू लागला सर्वज्ञ म्हटले अनुसरावे ते कैपा. म्हणजे या ठिकाणी आपण ऐकलेलं आहे की त्या मातीच्या ढेकळावर काय झालेलं पाणी पडलं तो विरघळला वगैरे. लीळा चरित्रामध्ये इथे काही आलेलं नाही आहे आणि ते तळटिपेमध्ये पण काय आलेलं तो भाग नाही आहे. तर या ठिकाणी ते मातीचा जो ढेकूळ आहे ते घेऊन ते नदीकडे चाललेले आहेत आणि तेवढ्यात त्यांना असा विचार आला. कदाचित त्या मातीच्या ढेकळाकडेच बघून विचार आलेला असावा पण तसा काही उल्लेख इथे नाही आहे. ते म्हणतात की अनुसरावे ते कैपा. कधी अनुसरण घ्यायचं बरं? देवानी तर सांगितलं अनुसरण घ्यायचं. वरी का एका अनुसरू म्हणजे एका वर्षात अनुसरण घेऊया. आता सगळ्यांची व्यवस्था करू आणि अनुसरू आणि काही. मग ते म्हणतात की पण एक वर्ष कोणी वाट बघितलेली आहे. एका वर्षात जर का आपलं देह गेलं तर मग अनुसरण राहून जाईल. मग त्यांनी निम्म केलं. ते म्हणतात की मासा 6 अनुसरो म्हणजे 6 महिन्यात अनुसरण घेऊन टाकू. 6 महिने आता लगेच होतील. परंतु म्हणतात की बाबा देह गेले तरी काही जर का 6 महिन्यात तर देह जाऊ शकतं ना. असं थोडी का एकाच वर्षात देह जाईल. 6 महिन्यात पण जाऊ शकतं. मग म्हणतात की तरी मासा ती अनुसरो निम्म्याने कमी चाललंय. 3 महिन्यात अनुसरण घेऊ सगळ्यांची व्यवस्था करू तव देह गेले तरी काही पण 3 महिन्यात पण तर देह जाऊ शकतं की नाही. मग ते म्हणतात की तरी मासा एका अनुसरू मग एका महिन्यात अनुसरण घ्यायचंच. 1 महिन्यात सगळी व्यवस्था करू काही घरी घालू मग निघू आणि काही. परंतु 1 महिन्यात जर का देह गेलं तर म्हणतात आता 15 दिवसामध्ये अनुसरण घ्यायचं. बघा 1 वर्ष 365 दिवसाचे 15 दिवसावर आलेले आहेत. आणि काही तववरी देह गेले तरी काय परंतु देह जाण्याला खरोखरच काय वेळ नाही आहे. तुम्ही काय निश्चित करू शकता? काय निश्चित करू शकता तुम्ही? काहीच निश्चित करू शकत नाही. तुम्ही जर का म्हणाले एखाद्या अधिकाऱ्यांना की बाबा पुढच्या महिन्यात या आमच्याकडे
तुमचा भरोसा आहे काही नाही. पुढच्या महिन्यात आपण गेलो तर दीक्षा घ्यायला, तर मग काय होईल? म्हणजे निश्चिती आपल्याला दिवसाची, मृत्यूची, जन्माची कसलीच काय देता येत नाही. मग ते म्हणतात की 15 दिवस खूप होतात बरं का. जाणत्या विको सुखा ते नेदी वचन, इकडे तुम्हाला ते वचन आहे ना प्रत्येक ठिकाणी जाणवेल. त्यांना त्याचं सुखच नाही आहे की आपण 15 दिवस घरी थांबणार आहोत. त्यांना हे की 15 दिवसात देह गेलं तर 8 दिवसात. आता 8 दिवस सुद्धा घरी सुखाने राहणं नाही आहे त्यांचं. ते म्हणतात की बाबा 8 दिवसात जर का देह गेलं तर काय करायचं मग? म्हणजे 8 दिवस सुद्धा त्यांना सुख वाटत नाही आहे. तरी दिसा एका अनुसर्वानी काही, एक दिवसावर आले. एका वर्षाला अनुसरण घेणारी व्यक्ती एका दिवसावर आलेली आहे की आपलं आज अनुसरण आपल्याला घ्यायचं. आणि मग तरी दोन्ही दिनू कोणे देखिला असे, परंतु दिवस तरी कोणी बघितलाय? आपलं जर का पुढच्या क्षणाला मृत्यू आला तर, आत्ता जो आपण श्वास घेतलाय तो आपण सोडू की नाही माहिती नाही, किंवा जो श्वास सोडला परत आता घेऊ की नाही माहिती नाही. तुम्हाला काहीही तुमच्याबद्दल माहिती नाही आहे. आपल्याला स्वतःबद्दल काहीच माहिती नसतं बरं का. दुसऱ्यांबद्दल अख्खा पुराण त्याचं माहिती असतं. त्याची निंदा करायला एखाद्याची बसलो ना आपण की अख्खं त्याचं एक पुस्तक लिहून होईल आपल्याकडनं. पण स्वतःचं काय माहिती आहे का तुम्हाला? काही तुमच्याकडे कुठले दोष आहेत, तुमच्याकडे कुठले गुण आहेत, तुमच्या कुठली अयोग्यता कुठली आहे, योग्यता कुठली आहे माहिती आहे? तुमचं मरण कधी आहे तुम्हाला माहिती आहे? काही तुम्हाला माहिती नाही. स्वतःचं आपल्याला काही माहिती नाही, पण दुसऱ्याचं आपल्याला सगळंच माहिती असतं. आता माहीम भट्ट त्या दृष्टीने विचार करतायत, स्वतःच्या दृष्टीने स्वतःचा विचार करत आहेत. बहुतांशी असं असतं बरं का, कोणी रिटायर झालं की आपण मग आता कधी घेता मग दीक्षा, कधी घेता मग दीक्षा, त्या माणसाच्या मागे लागतो आपण. काही गरज नाही आहे. आपण स्वतःकडे बघायचं असतं नेहमी. आमचे एक जण ते अनुसरले, रिटायर झाल्यानंतर ते म्हणाले की बाबा माझ्यापेक्षा माझ्या दीक्षेची काळजी इतर लोकांनाच जास्त आहे. त्यांनी अनुसरण घ्यायचंच होतं, त्यांनी ते घेतलंच अनुसरण, नाही असं नाही. परंतु माणसं दुसऱ्याला काय करतात, दुसऱ्याला सांगत असतात. परंतु माहीम भट्टांनी तसं केलं नाही. माहीम भट्टांकडे एवढं ज्ञान आहे, परंतु त्यांनी ते ज्ञान कसं उपयोगात आणलं? चष्मा म्हणून उपयोग नाही आणलं, ते त्यांनी आरसा म्हणून उपयोगात आणलं. आणि त्या आरशामध्ये त्यांनी स्वतःला पाहिलं, त्या ज्ञानाच्या आरसामध्ये, की मला कधी अनुसरायचं आहे, मला कधी अनुसरायचं आहे, हे त्यांनी त्याच्यात हे केलं. आणि 1 वर्षाने अनुसरायचं, 6 महिन्यांनी, 3 महिन्याने, 1 महिन्याने, 15 दिवसाने, 8 दिवसाने, एका दिवसात अनुसरू. म्हणजे उद्याच्या दिवशी अनुसरण घेऊ, परंतु दिवस तरी कोणी बघितला की उद्याचा दिवस उजाडेल की नाही उजाडेल? उद्याचा दिवस उजाडणारच आहे. परंतु त्या दिवसात मी जिवंत असेल, रात्री परतच काय झालं तर काय होईल? आणि मग ते म्हणतात की उद्या वगैरे काय नाही, आत्ता. म्हणजे आज नाही, आत्ता. तुम्हाला एखादं कार्य करायचं असेल चांगलं, तर ते आज नसतं करायचं, ते कधी करायचं असतं? आत्ता करायचं असतं. तुम्ही म्हणाले की आज संध्याकाळी स्मरण करायला बसू, संध्याकाळपर्यंत किंवा 2 तासात गेले तुम्ही तर स्मरण करायचं आहे ना, तर आज नाही, आत्ता लगेच जेव्हा ज्या वेळेस तुम्हाला उल्लेख झाला तेव्हापासून स्मरण चालू करा. जेवढा वेळ आहात तेवढा वेळ तुम्हाला ते लेखी लागेल. आणि मग ते म्हणतात की आजच अनुसरणाला जायचं. आता काय करू आपण? घरी जाऊ, घरच्यांना सांगून टाकू, काय त्यांच्याकडे सोपवून देऊ आणि अवघ्याची विषय व्यवस्था करू आणि मग निघू. आणि काही आज निघायचं नक्की झालं तेव्हा उणी वासना उमरडली. बघा, त्यांचं सगळं त्यागून त्यांचं 1 वर्षात अनुसरणारं, म्हणजे 1 वर्षात व्यवस्था करणारी ही व्यक्ती एका दिवसात, एका क्षणात, म्हणजे आत्ता सगळी व्यवस्था करायची, निघायचं. आपलं तर पार रविवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपलं सत्संगाला जायचं की नाही हेच निश्चित नसतं. असतं का? जाऊ की नको जाऊ, बघूया, पाऊस नाही आला तर जाऊ, पाऊस आला तर जाऊ. म्हणजे आपलं हेच निश्चित नसतं. अनुसरण कधी निश्चित होणार आहे आपलं? या ठिकाणी ही निश्चिती आहे माहीम भट्टांकडे. माहीम भट्टांकडे आम्ही या दृष्टीने बघितलेलं आहे की हा माणूस
स्वतः ज्ञान प्राप्त केल्यानंतर अनेक लोकांना हरवत बसला, अहंकारी झाला वगैरे वगैरे, ह्या दृष्टिकोनातून आपण या व्यक्तीला पाहिलेलं आहे. पण ह्या व्यक्तीतली जी विनम्रता आहे, आमच्या स्वामींच्या भेटीनंतर जी काही परिवर्तनता ह्या व्यक्तीमध्ये दिसलेली आपल्याला, ती जर का बघितली तर लाक्षणिक म्हणजे त्यांच्यामध्ये कितीतरी वेगाने त्यांच्यामध्ये बदल झालेला आहे. ही व्यक्ती जी आहे ही ह्या सगळ्या गोष्टींची विषय व्यवस्था करून आत्ता निघणारच आहे. परंतु म्हणजे मी तुम्हाला ते सांगतोय की एखादा विषय तुमच्याकडे आला, प्राप्त झाला की त्याच्यावर तुम्हाला चिंतन करता आलं पाहिजे. आज तुम्ही घरी गेलात तर ह्या विषयावर, हे रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर ह्या विषयावर, हे निरूपण ऐकल्यानंतर या विषयावर तुम्हाला चिंतन करता आलं पाहिजे की जाणकार व्यक्तीला कशातच सुख नसतं, पण आपण तर सगळ्यातच सुख घेतोय. टी व्हीमध्ये सुख घेतो आहे, आम्हाला ती आमकी मालिका आवडते त्या मालिकेत तुम्ही सुख घेताय, मला फ्रीजचंच पाणी झालं तर त्या पाण्यात तुम्ही सुख घेताय, मला गोड चहा लागतो त्या चहामध्ये तुम्ही सुख घेताय. म्हणजे तुम्ही सगळ्यात तर सुख घेतातच आहे. मग आपण जाणकार कुठल्या दृष्टीने आपण जाणकार आहोत? तुम्हाला ते प्रकृतीला आवश्यक आहे तुम्ही घ्या, तुम्हाला खूपच गरम होतं म्हणून तुम्ही पंखा लावा, परंतु त्याच्यात सुख घेऊ नका. त्याच्यात तुम्हाला कुठेतरी पोळ असला पाहिजे, पोळल्या सुनिया परी असावे, हा जो काही प्रकार आहे तो आपल्या बाबतीने घडला पाहिजे. माहीम भट्टांचं तेच चालू आहे. त्यांना 8 दिवस पण खूप वाटतात, त्यांना उद्याचा दिवस पण खूप वाटतो, त्यांना वाटतं की नको, इकडे राहायलाच नको, निघावं लवकर. आणि ते म्हणतात घरी जाऊ सांगू काहीतरी, परंतु ते म्हणतात की वासना उमरडली तरी काही, जर का मन बदललं, जर घरी गेल्यानंतर सगळं जर का आपण बघितलं, प्रॉपर्टी हे ते सगळं काय की मन बदलतं आपलं. जसं तुम्ही सत्संगाला येता तेव्हा तुम्ही असतं की आता गेल्यानंतर कोणाशी बोलायचं नाही, काय नाही, आपल्या स्मरणाला बसायचं. तर मागच्या सत्संगात बाबांनी सांगितलं अन्यवार्ता करायची नाही. परंतु इथे बाया दिसल्या, ओळखीचे लोक दिसले की मग आपलं हळूहळू आपली अन्यवार्ता चालू होऊन जाते. आपल्याला त्याच्यावर आपलं जे काही संयम असला पाहिजे, नियंत्रण असलं पाहिजे, ते राहतच नाही. तर हे काय आहे, वासना उपरतने असं म्हणतात. आपण निश्चय करून आलो अन्यवार्ता करायची नाही, पण इथे लोक दिसले, बोलणारी बोलत असलेली लोक दिसली की आपण त्याच्यात सामील होऊन जात असतो. माहीम भट्टांना भीती आहे, प्रपंचामध्ये गेलो आणि प्रपंचामधली जी काही माया ममता आसक्ती जी तिकडे जर का ते जर का उन्मळून जर का ती आली आणि वासना जर का उमरडली, म्हणजे आपलं जर का मत परिवर्तन झालं, तर वैचारिक माणूस जर का तुम्हाला बघायचा असेल तर माहीम भट्टांसारखा वैचारिक व्यक्ती तुम्हाला भेटणार नाही. जे प्रॉपर अध्यात्माचा विचार करतात, पूर्णपणे अनुसरण काय, परमेश्वर काय आहे, मोक्ष काय, याचा खूप खोलात जाऊन या व्यक्तीने विचार केलेला आहे. असा विचार आपल्याला करता आला पाहिजे. तुम्ही जर का असा विचार करायला लागले तर तुमची प्रपंचातली आसक्ती कमी 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 होत जाणार. असा विचार करता आला पाहिजे. आपण जर का विचार करायला लागलो, चिंतात्मक जर का विचार करायला लागलो तर आपलं वजन कमी व्हायला लागतं, आपली तब्येत खराब होऊन जाते. बरोबर आहे ना? चिंतात्मक जर का विचार करायला लागले तर तुमची तब्येत खराब होऊन जाते. लोक म्हणतात काय झालं, तुमची तब्येत खराब झाली. तुम्ही चिंतनात्मक जेव्हा विचार करायला लागता तेव्हा तुमची आसक्ती कमी होऊन जात असते, हे लक्षात घ्या. चिंतनात्मक जर का तुम्ही विचार केला, चिंतनात्मक, तर तुमची प्रपंचातली आसक्ती आपोआप कमी होईल. ही माहीम भट्टांची का कमी झाली? कारण की त्यांनी त्या दृष्टीने त्यांनी तो विचार ते करत होते, म्हणून ती आसक्ती कमी झाली. आणि म्हणून एका वर्षाची जी आसक्ती आहे ती 6 महिने, 1 महिना, 15 दिवस, 8 दिवस, उद्याचा दिवस, आज आणि आज आत्ता आपण निघूया, ते सुद्धा परत कमी केलं त्यांनी. आणि ते म्हणतात की घरी गेलो आणि वासना उमरली तर काय होईल, आपण काय करू, घरी जायचं नाही. म्हणजे ते पण अंतर कमी केलं. किती अंतर कमी केलं त्यांनी परमेश्वराच्या आणि तुमच्यातलं. जर का अंतर तुम्हाला कमी करायचं असेल तर तुम्हाला असा विचार करावा लागेल, अंतर कमी 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 करत घरी सुद्धा जायचं नाही. आता कुठे जायचं, गंगेकडे जायचं, हातपाय धुवायचे आणि निघायचं. सौची आचमन करू आणि तैसेची निघू आण काही. नक्की झालं. परत विचार आला
गंगेकडे जाताना जर का सरपू लागला ते वेळी काही साप बर चावला, विंचू चावला, इंगळी चावली, काही चावू शकतं, मरायला काही निमित्त होऊ शकतं. आणि जर का साप चावला आणि मेलो तर काय करायचं, एवढा विचार तर माझ्या मते आजपर्यंत कुणी केलेला नाहीये. इतका सखोल विचार आहे. हातीची मृतिका सांडलेली, हातामध्ये जी माती घेतलेली होती, आपल्या जीवनाची माती होण्याच्या आधी ही हातातली माती टाकून देऊया. माती म्हणजे काय आहे, प्रपंच, आणि प्रपंच म्हणजे काय आहे, माती. प्रपंच म्हणजे माती आहे बरं का. तुम्ही जेव्हा घर बांधलं ना तेव्हा त्याला म्हणतात बंगला. तो बंगल्याचं तोडून बघा, काय असतं मग, माती असते, धूळ धूळ असते सगळी. तेव्हा तुम्हाला कळेल आपला बंगला म्हणजे काय आहे, आणि एक धुळींनी बनलेलं काहीतरी एक हे आहे. ही सगळी धूळ एकत्र करून आपण बनवलेलं आहे. ही जी धूळ आहे, ही जी माती आहे, ही माहीमभट्टाने टाकून दिली तिथे. ते कुठेच गेले नाहीत. आसक्ती होती, त्या आसक्तीची जागा विरक्तीने घेतली म्हणून घरी गेले नाहीत. ज्या ठिकाणी पवित्र व्हायचं आहे, नदीकडे जाऊन शौच आचमन वगैरे करून त्याची जागा कोणी घेतली, योग्यतेने घेतली, ऊर्ध्व विकाराने ती जागा घेतली. त्याच्यामुळे नदीकडे जाण्याचं सुद्धा रद्द झालं. आणि हातामध्ये जी काही मृतिका आहे, त्या मृतिकेच्या माध्यमातनं, म्हणजे कर्माच्या माध्यमातनं मला पवित्र व्हायचं असेल तर त्यांनी ती माती म्हणजे ते कर्म टाकून दिलं तिथे. आजपासून कर्म करायचे नाहीत. काय करायचं, कणव करायची, कणव निष्पन्न करायची, कर्म निष्पन्न करायचे नाहीत. त्या दिवशी त्यांनी ती जे कर्मरूपी माती टाकून दिली आणि कणवरूपी जे काही त्यांनी स्वीकारलेलं आहे व्रत, त्या दिवसापासनं त्याचं उत्तर जे आहे, त्याचं प्रूफ जे आहे ते आम्हाला भटोबासांकडनं मिळतं की श्रीप्रभूंच्या सेवे वेगळे जर का माहीमभट्टांना कोणी दाखवेल तर मी त्यांना महावाक्य आणि निर्वचनाचं निरूपण करेल. म्हणजे तुम्हाला कळेल की ही माती त्यांनी जी टाकलेली आहे त्या दिवशी, आणि त्याच्यानंतर काय स्वीकारलं, सेवा स्वीकारली, योग्यता होण्याची जी काही वृत्ती त्यांनी स्वीकारली, आणि परमेश्वराच्या प्रवृत्तीला ते, मनोधर्माला ते काय झालेले आहेत, विखो झालेले आहेत. जाणत्या विखो सुखाते नेदी, म्हणजे विखोचा त्याग करतो, पण परमेश्वराच्या प्रवृत्तीला त्याच वेळी हा व्यक्ती विखो सुद्धा होतो. म्हणजे पात्र, विखोचा अर्थ योग्य, विखोचा अर्थ पात्र असं सुद्धा होत असतो. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी सगळं सोडून दिलं. आणि गोसाव्यांच्या ठाया यावे तरी सासुरे हाती असो नल्लाओ. स्वामींच्या ठिकाणी अनुसरावं तर इथे सासरवाडी जवळ आहे, त्याच्यामुळे ते घ्यायला येतील. माहेरचे येतील की नाही येतील, पण सासरवाडीवाल्यांना काळजी की आमच्या मुलीचं कसं होईल पुढे. मग ते येतील, जबरदस्ती घेऊन जातील. स्वामींना काही बोलता येणार नाही. पेक्षा तव ब्राह्मणे एके म्हटले मृतिका का सांडली, ना ढाळी तसे मग अनंत मुदिया धोत्राची गाठीशी बांधलिया. कोणीतरी विचारलं सुद्धा त्यांना, हे का सांडलं वगैरे, तुम्ही का नाही विधी केला. त्यानंतर त्यांनी त्यांच्या हातामध्ये जे काय अनंत मुदिया धोत्राची गाठी, म्हणजे जे काही अलंकार असतील ते आध्यात्मिक ह्याच्यातनं हे असतील, परिधान केलेले असतील किंवा ऐश्वर्य म्हणून परिधान केलेले असतील, ते सगळ्यात आधी त्यांनी काढून टाकले. परमेश्वराच्या ठिकाणी जर का तुम्हाला विधियुक्त शृंगार तुम्हाला पाहिजे असेल, विधीचा सुंदर शृंगार तुम्हाला पाहिजे असेल तर अलंकारांचा शृंगार तुम्हाला आधी काढून ठेवावा लागतो. महानुभाव साधकाने, म्हणजे महानुभाव साधक जो आहे, ज्याच्या अनुसरणाची इच्छा आहे, त्या व्यक्तीने अलंकार वापरणं हे बंद केलं पाहिजे. कारण की ते सुद्धा सुखच आहे की नाही. तुम्हाला पितळेचं जर का अलंकार घालायला सांगितलं, लोखंडाचा अलंकार घालायला सांगितलं, सुख वाटेल का. सोन्याचं घातलं की त्याचं एक सुख असतं काहीतरी वेगळं. तर त्याच्यामध्ये सुद्धा जर का तुम्ही सुख घेत असाल तर तुम्ही जाणकार नाही आहे. माहीमभट्टांनी काय केलं, आधी हे अलंकार काढून ठेवले. म्हणजे स्वतःची जी काही ओळख आहे ती ओळखच त्यांनी पुसून टाकलेली आहे. मग ओळख गावासी गेला ब्राह्मणा. आता हे सगळं आमच्या स्वामींना माहीमभट्ट हे सगळं सांगतायत. आणि मग ब्राह्मणाच्या एकाच्या ओसरी पडवीला ते त्यांनी मुक्काम केला. सकाळी उठले आणि विचार करायला लागले, काही पा येत तरी संबंधी असती, आता श्री स्वामींकडे जायचं की नाही जायचं. इथे तर नातलग आहेत सगळे. मग त्यांना आठवलं आमच्या स्वामींनी श्रीप्रभूचा अवतार सांगितलेला आहे. मग आपण काय करूया, परमेश्वरपुरालाच जाऊया. आणि म्हणून मी
परमेश्वरपुरासी निघाला, आम्ही तिकडे रिद्धपूरला चाललो. बघा स्वामींनी सांगितलं आताचे तर वैसे घेपे पाठी अनुभवे जाणार, वचन वचनार्थ वचन जाऊ नये दिजे. म्हणजे काय हे आहे. माईन भट्टांना जेव्हा सांगितलं स्वामींनी सेवादास्य कुणाचं करायचं, जैसे द्वारावती श्री चांगदेराव ते म्हणतात ते तर देह पुरत्याग केला. मग सांगितलं जैसे रिद्धपुरी श्री गुंडमराव. आता तुम्हाला असं वाटलं की माईन भट्टांना 4 नावं सांगितली ती काही उपयोगाची ठरली नाहीत, 5वं नाव सांगितलं ते त्याच्यावर त्यांची प्रचिती आली. परंतु माईन भट्टांनी ऐकून सोडून दिलं नाही. आपल्या मागच्या सत्संगात काय लीला झाली आपल्याला माहिती नाही. माईन भट्टांना माहिती आहे की मला मागे देवाने काय निरूपण केलेलं आहे, श्रीप्रभूंचा अवतार मला सांगितलेला आहे. मागे कधीतरी त्यांनी ते ज्ञान घेतलं, ते आत्ता त्यांना अनुभवाला आलं, उपयोगाला आलं. ज्ञान हे कधी वाया जात नाही, ते कुठे ना कुठे तुम्हाला उपयोगी जात असतं. आणि म्हणून ते श्रीप्रभूंचा अवतार सांगितला म्हणून परमेश्वरपुराकडे निघाले. एका ब्राह्मणाला त्यांनी म्हटलं की माझी पासवडी तुम्ही घ्या, आपली मज द्या. कारण की माईन भट्टांचे जे कपडे होते ते कसे होते, एकदम चांगले बहुमूल्य रेशमी असे होते की त्यामुळे त्यांच्या विधी कार्यामध्ये अडथळा ठरणार होता. म्हणून त्यांनी काय केलेलं आहे की ते वस्त्र आधी बदललेलं आहे. म्हणजे तुम्हाला तुमचे विचार जे आहेत ते तर बदलले, विचार बदलल्यानंतर ते विचार बदललेले विचार कायम ठेवण्यासाठी, तो जो बदल आहे तो कायम ठेवण्यासाठी तुम्हाला खूपशा गोष्टी तुम्हाला काय कराव्या लागतात, बाह्य स्वरूपामध्ये तुम्हाला बदलाव्या लागतात. तेव्हा जाऊन कुठेतरी तुमचा तो विचार कायम राहतो. आता जर का तुम्ही म्हटले की मला आजपासनं काही विकत घेऊन खायचं नाही, पण जर का तुम्ही पैसे जवळ बाळगत असाल तर तुम्हाला विचार मनामध्ये उल्लेख होणार आणि तुम्ही विकत घेऊन खाणार. ज्या दिवशी तुम्ही हा उल्लेख केला मला विकत घेऊन खायचं नाही, त्या दिवशी त्या दिवसापासून तुम्ही 1 रुपया सुद्धा जवळ बाळगला नाही पाहिजे. तर उल्लेख जरी झाला तरी क्रिया होणार नाही. म्हणजे तुम्हाला असे बाह्य बदल सुद्धा काय काय करावे लागतात. माईन भट्टांनी तो बदल केलेला आहे. आणि त्या ब्राह्मणाची एकदम साधारणचं जे काही पासवडी आहे ते स्वतः त्यांनी घेतलेली आहे, ती परिधान केली, नेसली आणि आपली बहुमूल्य जी पासवडी आहे ती त्यांनी दिलेली आहे. आता हे म्हटलं सांगितल्यानंतर तो ब्राह्मण म्हणतो हे मज पचेना. म्हणजे हे जर का एवढी बहुमूल्य आहे आणि माझी परिस्थिती तशी नाही आहे, हे जर का मी परिधान केली तर लोक मला काय म्हणतील, हे कुठून तरी यांनी चोरून आणलेली आहे असं म्हणतील. आणि मी काय म्हणू आणि याच्यावर मी काय उत्तर देऊ लोकांना की कोणी दिली काय दिली हे सगळं सांगावं लागेल. मग माईन भट्ट म्हणतात ना सरालेकारे माही दिलेली ऐसे म्हणावे. सरालेकार माईन भट्टाने ही माईये ही बासवडी मला दिलेली आहे असं सांगा, माझं नाव सांगा त्यांना. आणि म्हणून ती पासवडी दिली. म्हणजे माईन भट्टांचा त्यावेळी ती ओळख होती, ती प्रसिद्धी होती, तो दबदबा होता. आणि मग माईन भट्ट म्हणतात स्वामींना मग मी आपली मंजिष्ठ पासवडी तयाची दिली. मंजिष्ठ पासवडी म्हणजे लाल, तयाची मी घेतली आणि त्यांची जी पासवडी होती साधी एकदम ती ह्यांनी घेतली. आणि मग धोत्र फाडून झोळी केली. धोतर फाडून काय केलं, त्याची झोळी तयार केली. भावेच्या चतुर्दशी एके गावी भिक्षा केली, एका गावी भिक्षा केली. ते एकी बाईला थाळा वाढिले होते आणि तैसेची आणून भिक्षा घातली. ताट ठाणवई आडणी तिने ठाये नाही येतुलेची. सगळं आलं बरं का, पदार्थ सगळे आले. पहिल्या दिवशी भिक्षा मागितली. आमच्या देवतीने प्रश्न केला, देवा तुमच्याकडे अनुसरण तर आम्ही घेणार, पण मग योगक्षेमाचे काही, जेवणाचं काय, पहिला प्रश्न असतो. आपल्याला जर का एखादी पत्रिका भेटली तर आपण फक्त जेवणाची वेळ काय, जेवणाची व्यवस्था आहे की नाही. म्हणून जे देवानी स्पर्श केलेले आहेत त्याला काय म्हणतात प्रसाद, आणि जे आपल्या पोटात जाणार त्याला काय म्हणतात महाप्रसादाची वेळ. त्याला महाप्रसाद म्हणजे त्याला आपण जास्त महत्त्व देतो. देवमतीने विचारलं योगक्षेमाचे काय, म्हणजे जेवणाची काय व्यवस्था आमची. स्वामी म्हणतात तेने तर मोकलावे जयाचे ते सांभाळती, काही काळजी करू ना सगळं भेटेल. या लीळेच्या माध्यमातून आम्हाला ते कळतं. माईन भट्टांनी त्याग केला. पहिल्या दिवशी भिक्षा मागितली. पहिल्या दिवशी पंचपक्वान्न आलेली आहेत त्यांच्या त्या भिक्षेमध्ये. आणि ताट जसं वाढलेलंच होतं. ते माईन भट्टासाठी वाढलं नाही, वाढलेलं तयारच होतं. सगळी तयारी आहे, वेळ लागला नाही पाहिजे, सगळी तयारी. आणि ते ताट तसं येऊन त्यांनी त्या बाईने ते वाढलं.
ते म्हणतात की पाठ वगैरे या गोष्टी नव्हत्या, बस बाकी सगळं होतं, नेहमी सारखंच होतं सगळं. आणि मग अवघेची भिक्षेसी आले असं माहीमभट्ट सांगतात स्वामींना. आणि मग ते गंगेकडे गेले, भोजन करू लागले, तर त्या धोत्राचा वास जो आहे तो अन्नाला लागला. तुम्ही जर का चपातीच्या भांड्यामध्ये कपडा ठेवत असाल आणि मग त्याच्यामध्ये चपात्या बनवलेल्या त्याच्यात टाकत असाल, एक विशिष्ट वेळाने संध्याकाळपर्यंत खालची जी चपाती असते ना तिला त्या कपड्याचा वास लागलेला असतो. कधी कधी जर का ते दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्ही खायला लागलात तर तुम्हाला ते चपाती वगैरे तो पदार्थ खाल्ला जाणार नाही, त्याचा एवढा वास येतो. आता हे जे धोतर घेतलेलं आहे, म्हणजे ज्या समोरच्या व्यक्तीचा जो कपडा घेतलेला आहे त्यांनी पाचवडी, तो इतका मळका असेल किंवा इतका त्याला वास येतोय, कितीतरी दिवसाचं ते धुतलेलं नसेल आणि त्याचा वास जो आहे तो त्या अन्नाला यायला लागला. त्याच्यामुळे काय झालं, आणि भिक्षान्न ऐसी घृणा उपजली, आणि ते घास जसा खाल्ला तसं त्यांना तो वास आला आणि घृणा उत्पन्न झाली, किळस निर्माण झाली. एवढी किळस निर्माण झाली की वमनच झालं त्यांना. म्हणजे आपण सामान्य लोक, आपण बघा आता चिखलातनं वगैरे जातो, आपल्याला काही वाटत नाही, परंतु जे लोक जमिनीवर पायच ठेवत नाहीत अशा लोकांना या रस्त्याने आणलं तर त्यांना एकदमच कसतरी वाटेल. अरे आपण सरकारी हॉस्पिटलमध्ये जातो, आपल्याला काय वाटत नाही, परंतु जे एकदम श्रीमंत लोक आहेत त्यांना सरकारी हॉस्पिटलमध्ये एकदम त्यांना वमनासारखं होतं. तर त्यांचं ओव्हर असतं काहीतरी का वास्तविक असतं देव जाणे. परंतु अशा प्रकारे माहीमभट्ट म्हणजे एकदम वेगळ्या वातावरणात राहणारी व्यक्ती आहे. दाही म्हणजे चहूबाजूनी गंध सुगंध त्यांच्या आसपास असतील, अत्तर हे ते सगळं काय, आणि या ठिकाणी ते वास येणारा जो कपडा आहे आणि त्याच दुर्गंधामध्ये मिसळलेलं ते अन्न आहे आणि ते खाताना ते वमन झालं. हेर अन्न पाणी अंतू लोटिले, बाकीचं अन्न आता खाल्ल्या जाणार नाही, त्यांनी पाण्यात टाकून दिलं सगळं. आणि मग घरात जावेयाचे विचारिले, आणि मग घरी जाण्याचा विचार आला. सगळ्यांना होतं बरं का असं, जेव्हा तुम्ही मार्गात जाता आणि कुठल्या तरी एक विशिष्ट वेळाने 8 दिवसाने 15 दिवसांनी 1 महिन्याने त्रस उत्पन्न होत असतो आणि त्यावेळेस असं वाटतं की निर्णय चुकला तर नाही आपला, असं वाटतं बरं का. परंतु तुम्ही आता किती पक्के आहात हे तुमच्या ज्ञानावर आणि तुमच्या आचरणावर अवलंबून आहे की तुम्ही कुठे पडता. जसं स्वामींनी सांगितलं वरतेचा दृष्टांत, तो चालत असताना त्याचा तोल जातो की नाही, डावीकडे जातो उजवीकडे जातो, परंतु तो स्वतःला पडू देतो का, तो त्या विशिष्ट त्या दोरीवर बरोबर चाललेला आहे आणि तिथे पोचेल तो. पण जर का तोल जाऊ दिला तर कुठे पडेल, तो खाली पडेल, अधगती होऊन जाईल. पण तो अधगती होऊ देत नाही, ऊर्ध्वगतीने बरोबर चालत राहतो. तसं आपण पण डोलायमान स्थिती आपली असते, इकडे का इकडे इकडे का इकडे असं चालू असतं आपलं. आणि कधीतरी आपलं काय होतं, खाली पडतोच आपण. त्याचं घरी जाऊनच येऊया एकदा, कसं देवानी पण सांगितलं त्रसोने दिजे, निघ जाऊयाच आपण, म्हणजे आपण परत येतोच. माहीमभट्टांना तसा विचार आला तेव्हा दुःख वाटले आणि त्यांना खूप दुःख वाटलं की हा विचार माझ्या मनामध्ये आलाच का, मी कुठल्या विचाराने निघालेलो आहे, कुणासाठी निघालेलो आहे, कशासाठी निघालेलो आहे आणि कुणाकडे निघालेलो आहे. मी परमेश्वराकडे निघालेलो आहे, प्रपंचाचा त्याग केला, सुखदुःखाचा त्याग केला, आनंदाकडे मी निघालेलो आहे. आणि एक नुसतं अन्न, एक घास अन्न खाल्ल्या गेलं नाही म्हणून लगेच मला घरची आठवण आली. परमेश्वरासाठी मी एवढी गोष्ट करू शकत नाही का, अशा अनेक प्रकारे विचार केला आणि मनामध्ये दुःख आलं की देवासाठी आम्ही एवढं सुद्धा त्यागू शकत नाही. कुणी एक जण होते, हा किस्सा ऐकलेला आहे खूप ठिकाणी मी, ते आश्रमामध्ये जाऊन राहिले 8-15 दिवस पंक्तीच पंक्ती. ते म्हणाले की हे तर चांगलंच गोष्ट आहे, 3 टाईम खायला मिळतं आहे, काम काही नाही, फक्त पोथीला हजर राहायचं, देवपूजेला हजर राहायचं, 1 तास काही सेवा असते ती करायची, झालं काम, बाकी कसले टेन्शन नाही, काय नाही, लाईट बिल नाही, पाणी बिल नाही भरायचं, काय नाही, रोजचे गोडधोड अन्न चालू आहे, तर घरी भेटत नाही आपल्याला. मग ते म्हणाले आता लवकरच आपण दीक्षा घेऊन टाकू. आणि 15 दिवस राहिले, 15 दिवस पंगत, लगेच त्यांनी दीक्षा पण घेऊन टाकली. आणि त्यांच्या योगाने का दुर्योगाने म्हणा पंक्ती बंद झाल्यानंतर, मार्गामध्ये काही पंक्ती अशा सलग नसतात बरं का. आम्ही संवत्सरला होतो, बाबा काय करायचे, महिनाभर पंगत
आणि महिन्यानंतर पंक्तीला स्टॉप. पंक्ती असतील तरी पंगत करायचे नाहीत. मग वृक्षान्न. वृक्षान्न म्हणजे भाकर आणि भाजी, भात सुद्धा नाही. पंगत असली तरच भात मिळायचं, नाही तर भात सुद्धा नाही. भाकरी भाजी भाकरी भाजी ते अन्न खाऊन अक्षरशः त्रस उत्पन्न व्हायचा. परंतु ते अन्न कसं होतं? वृक्षान्न होतं. ते भिक्षान्न सुद्धा होतं, म्हणजे भिक्षेचं झालेलं ते अन्न होतं. आणि हे अन्न खाल्ल्यानंतर तुम्हाला जर का अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला असंच अन्न खावं लागतं बरं का. चमचमीत खाऊन तुमचा अभ्यास कधी होणार? जे लोक म्हणतात आमचा पाठच होत नाही. आता आम्ही कधीपासनं स्कीम काढलेली आहे की वचन पाठांतर द्या, एक द्या, निम्म द्या, किती वचन द्या. का पाठ होत नाही? कारण आम्ही खातोय चमचमीत. एकदा जेवण दुपारचं जेवलं, 1 तास झोप काढू आपण आता. ती आपल्याला झोप घेतल्याशिवाय जमतच नाही. मग ती झोप 1 तासाची असते का? ती पार 2 ते 3 तासाची झोप होते. आणि उठल्यानंतर मग सगळ्यात आधी महत्त्व चहाला. चहा झाला की संध्याकाळी काय भाजी बनवायची त्याला, हे सगळं चालू होऊन जातं सगळं. म्हणजे आहे का आता तिकडे देवधर्म काही वगैरे काहीच नाही राहत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ह्या जे काही आसक्त्या आहेत, म्हणजे आपण जे जे काही पदार्थ खातो ते पदार्थ आपल्याला अध्ययन ईश्वर गोष्टींपासून आपल्याला लांब लांब ठेवतात. आणि म्हणून त्या काळी आम्हाला एक गोष्ट कळायची ना, नंतर कळायला लागलं की जर का आपण त्या काळी खूप चांगलं खाल्लं असतं. आज बघा, आज कुठेतरी 2 शब्द आम्हाला, म्हणजे त्यावेळीस आमच्या त्या बॅच पूर्ण आमची जी जाळी होती त्यांचं अध्ययन झालं, आधीच्या लोकांचं अध्ययन झालं. ज्यांनी असे वृक्षांना खाऊन ज्यांनी अध्ययन केलं, आज त्यांच्या पुढे पंचपक्वान्न येतात. ज्यांनी अध्ययन केलं त्यांच्या पुढे पंचपक्वान्न येतात. कारण की त्या काळीच त्यांनी ते त्याग केलेला आहे त्या पदार्थांचा. आज त्यांच्याकडे पदार्थ येतात. विको पाठी लागे आणि पुरुष पळे. तुम्ही खऱ्या अर्थाने जर का साधूंना विचारलं काय खायचं, पुरणपोळी वगैरे, ते म्हणतात काही नको, साधं बनवा, भाजी भाकरी बनवा, काहीतरी भाकरीच बनवा, गोड बनवू नका. पुरुष पळे आणि विको पाठी लागे. आणि लोक म्हणतात नाही बाबा, हे बनवतो ते बनवतो, हे गोड बनवा ते गोड बनवा. म्हणजे काय आहे? तुम्हाला कुठेतरी वृक्षांनाचं महत्त्व या माध्यमातून सुद्धा कळेल. मार्गामध्ये जर का गेलात, जरी पंगत असो काय गोड असेल, तुम्ही वृक्षांना खाण्याचा प्रयत्न करा. गोड तिथे टाळण्याचा प्रयत्न करा. चहाची सवय असेल चहा बंद करा, नको प्या चहा. चहा पिल्याने कुठल्या काही भलं झालेलं नाहीये. झालं ते फक्त चहा विकणाऱ्याचं झालंय, पिणाऱ्याचं अजूनपर्यंत काही भलं झालेलं नाहीये. म्हणजे ह्या गोष्टी आपण ज्या आहेत त्या सुद्धा लक्षात घेतल्या पाहिजे. आणि म्हणून आपलं जर का पाठांतर होत नसेल तर त्याचं कारण ते आहे. म्हणून थोडं चमचमीतपणाला आळा घाला, तुमचं आरोग्य सुद्धा चांगलं राहील आणि अध्यात्म जे आहे ते सुद्धा कुठेतरी लाईनीवर आपल्या येईल. माहीम भट्टांना याचं दुःख झालेलं आहे. कसलं दुःख झालंय की तो एक पदार्थासाठी आपण घरची आठवण आलेली आहे. मार्गात आम्ही जेव्हा गेलो, आता घरी सगळं व्यवस्थित खायला मिळायचं आणि तिथे गेल्यानंतर 3 टाईम भाकरी, 3 टाईम बरं का, नाश्त्याला पण भाकरी, दुपारी पण भाकरी, संध्याकाळी पण भाकरी, एक भाजी 3 टाईम असायची. हे बाबांनी का केलं बरं? का करायचे बाबा असं? कारण की त्यांना कुठेतरी हे होतं की ह्यांचं अध्ययन झालं पाहिजे. आणि अध्ययन करत असताना एक प्रकारची अस्थिबरी आमच्याकडनं बाबांनी नकळतपणे, आमच्यासुद्धा नकळतपणे आमच्याकडनं करवून घेतली. एक भाजी 3 टाईम खायची म्हणजे आज जी खाल्ली ती, आत्ता जी खाल्ली ती संध्याकाळी येणार पाणी टाकून, उद्या तीच भाजी नाश्त्याला येणार. कधी कधी ती भाजी विटलेली असेल, विटलेली भाजी सुद्धा नाश्त्याला यायची. आम्हाला तेव्हा कळत नव्हतं की विटलेली भाजी का पाठवतात. परंतु निरसे विरसे अन्न सेवी जेती ह्या वचनाचं पालन आमच्याकडनं नकळतपणे करवून घेतलं बाबांनी. म्हणजे तुमच्या नकळतपणे ते घटना घडते 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 घडते. तुम्हाला जर का सांगून करवून घेतलं असतं तर ते जमलं नसतं. म्हणजे त्याच्यामध्ये मग आमचा थोडा भाव बदलला असता थोडा. पण या ठिकाणी नकळतपणे आम्ही ते खाल्लं गेलं. अक्षरशः असं व्हायचं की विटलेल्या चवळीचे जर का धपाटे आले बनवून तर सगळ्यात आधी ते धपाटे संपायचे. विटलेल्या चवळीचे खाताना आंबट लागायचे ते वगैरे. आम्हाला सगळ्यांना कळायचं की ते आंबट आहेत, परंतु त्याची चव काहीतरी वेगळी असायची की त्याच्यासाठी आम्ही त्याच्यात तुटून पडायचो आणि ते विटलेले हे आम्ही आधी खायचो.
म्हणजे काय झालं, त्याच्यातनं बाबांनी ते आम्हाला सवय लावून दिली की विटलेलं अन्न सुद्धा तुम्हाला खाता आलं पाहिजे. कधी? वेळ प्रसंगी. एक तर अन्न शिल्लक ठेवू नका, त्याला विटू देऊ नका, कारण विटलेलं अन्न खाणं याच्याने सुद्धा तब्येत बिघडणार. तर अन्न विटू देऊ नका. आणि जर का विटलं तर ती खाण्याची सुद्धा ताकद तुमच्यामध्ये असली पाहिजे. गळ्याखाली तर उतरणारच आहे, परंतु तोंडामध्ये ती तुम्हाला चावता आलं पाहिजे. ती चव जी तोंडामध्ये तुमच्या रेंगाळणार आहे विटल्याची, तर ती चव तुम्हाला आली नाही पाहिजे. आणि त्या चवीचं दुःख त्या चवीचं झालं नाही पाहिजे. आणि चांगलं पदार्थ खाल्लं तर त्याचं सुख सुद्धा नाही वाटलं पाहिजे. अशा प्रकारचं तुमची प्रकृती झाली पाहिजे. करडेल की तुपेल ऐसे जाणे त्याचे रुपयाची आण, असं झालं पाहिजे आपल्याला. तर या ठिकाणी माहीम भट्टांनी काय केलेलं आहे, या ठिकाणी माहीम भट्टांनी हे दुःख केलेलं आहे याविषयी. आणि आमचे स्वामी यावर म्हणतात, जाणत्या विखो सुखाते नेदी. जाणत्या पुरुषाचं हे लक्षण आहे की त्याला सुख जर का मिळालं, प्रापंचिक जे काही मुलाबाळांचं सुख, आता माझा मुलगा माझी सगळी व्यवस्था करतो, माझा पगार चांगला आहे, आमचं घर चांगलं आहे, हे चांगलं आहे, ते चांगलं आहे, ह्याच्यामध्ये जर का तुम्ही स्वतःच आठवून जर का ते सुख मानत चालवा, छान, आता आपलं घरही झालं, आता गाडीसुद्धा आली, आता हे सुख जर का तुम्ही मानत असाल तर आपलं ते जाणकाराचं लक्षण नाही आहे आपलं, बरं का. तुम्हाला जर का ह्याच्यातनं वाटत असेल की हे काय चाललंय, घर बांधलं ह्याच्यात अडकलो, आपण लग्न केलं अडकलो, मुलं आहे त्यांचं एक आपल्याला कर्तव्य पार पाडाय ह्याच्यात अडकलेलो आहे. खूपसे लोक असे आम्ही बघतो की ते म्हणतात, कुठेतरी आम्हाला काही अपत्य नसतं तर खूप चांगलं झालं असतं, लगेच निघता तरी आलं असतं. अपत्य असल्यामुळे काय होतं की त्यांची व्यवस्था करून निघायचं आहे. त्या लोकांकडे बघितलं की वाटतं की किती तळमळ आहे या लोकांमध्ये बाहेर पडायची. त्यांना ते काय वाटतंय, सगळं जाळं वाटतंय, जंजाळ वाटतंय, की असं वाटतं ह्याच्यामध्ये आपण अडकलेलो आहे, ह्याच्यातनं आपल्याला बाहेर पडायचं आहे. म्हणून त्यांची ती तळमळ चालू असते. आणि अशा जीवांसाठी परमेश्वर बरोबर व्यवस्था करतात. राणाईसाचा कापूस जाळीनं लातो, कशामुळे? कन्वेस्तव. त्यांचं ते बंधन स्वामींनी काढून टाकलं. फक्त तुमची इच्छा असली पाहिजे, बाहेर पडायचं आहे. आमच्या आऊसांना तर सूचित दाखवलेलं आहे की तुम्हाला जे परमेश्वर पाहिजेत ना, गंगा तरी तुम्हासी काय होईल, परिशु सिधेल. त्यांना तिथे म्हणजे एवढी सुविधा आहे. आपल्याला जर का, आपल्याला पण सुविधा आहे, मेसेज येतात आपल्याला, सत्संग आहे आज, आपल्याला पण सुविधा मिळते, आपण सत्संगापर्यंत पोहोचू शकत नाही, पण आमच्या ज्या आऊस आहेत त्यांना सुद्धा मेसेज, आजच्या भाषेमध्ये आपण त्याला मेसेजच म्हणूया, मी त्याला SMS म्हणतो, सूचित मेल सर्व्हिस. आमच्या स्वामींची सुविधा जी आहे, सूचित करणे एखाद्या जीवाला आणि त्या जीवाला स्वतःपर्यंत घेऊन येणं, हे परमेश्वराची सुविधा आहे. आज आम्हाला मेसेज वगैरे जातात त्याचं आम्हाला नवल वाटतं, पण आमच्या आऊसांना जे सूचित गेले त्याचं नवल नाही वाटत का आम्हाला? ही सुविधा आमच्या मानवा पंथात 800 वर्षाआधीच चालू झालेली आहे. 90 सृष्टी रचना झाल्यापासून सुरू आहे सूचित मेल सर्व्हिस. सूचित केलं जातं, मेसेज देणं हे सगळ्यात पहिले आमच्या मानवा पंथामध्ये सुरू झाले, परमेश्वराने सुरू केलेलं आहे. आणि त्या जीवाला सूचित केलं जातं. आमच्या आऊसांना सूचित केलं गेलं, आमच्या आऊसा स्वामींपर्यंत पोहोचल्या. आपण सत्संगापर्यंत सुद्धा पोहोचू शकत नाही. आपल्याला आधी वासनिकापर्यंत पोचायचं आहे, आपल्याला आधी ज्ञानापर्यंत पोचायचं आहे, अधिकरणांपर्यंत नंतर पोचायचं आहे, आचरणापर्यंत नंतर पोचायचं आहे, चर्येपर्यंत नंतर पोचायचं आहे. अशाच टप्प्याटप्प्याच्या प्रवासाने परमेश्वरापर्यंत पोहोचणार. परमेश्वराकडे पोहोचणं डायरेक्ट नाही आहे, असं कुठला वशिला नाही आहे. अशाच टप्प्याने तुम्हाला जावं लागणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी आजच्या सत्रामध्ये आपण आचार या प्रकरणाचं 21 क्रमांकाचं वचन, जाणत्या विखो सुखाचे नेदी, आणि तत्संदर्भातली उत्तरार्ध 575 क्रमांकाची मार्गी माहीमबटा भेटी निर्गमन श्रवण ही लीळा या ठिकाणी आपण श्रवणाने चिंतन केलेली आहे. दंडवत हो.